उसको शोरूम दिखाना पड़ता. माहिती सांगा बाबा, सगळे आता डिटेल सांगा, व्हिडिओ चालू आहे. सगळ्यात अगोदर इग्निशन स्विच हां हां ऑन केला. हां हां हा स्विच ऑन. हां इथे लॉंग प्रेस, हां थांबा थांबा. हां डिस्प्ले ऑन झाला. हां हां एनर्जी 12 किती चार्ज इथे दिसेल. परत सांगा व्यवस्थित हळूहळू. एनर्जी 12 आता परत इथून हे बटन चालू करा. सुरुवातीपासून हां परत हां हां दाखवतो. हां हां. सगळ्यात अगोदर ही सायकल आहे, एक सायकलची पोझिशन घेऊन घेऊ. हां हां ठीक आहे ठीक आहे. ही सायकल आहे. हां हां ओके. हां 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 हां. आता जर इलेक्ट्रिक वरती हो, चालवायची हो, हो, असेल हो. तर ही गरजेची आहे. हो बरोबर आहे. 2 चाव्या आहे. ओके 2 तुमच्या थ्रॉटलसाठी आहे, ओके. सायकल ऑन करण्यासाठी. ओके. 2 चाव्या आहे बॅटरीसाठी. ओके आता ही जी की आहे ही इकडे लावल्यानंतर हां. ऑन होणार. ओके. ऑन झाल्यानंतर हां. इकडे लॉंग प्रेस करायचं. हां हां त्याने मग ते चालू होऊन हां जाणार. हां चालू झाली. एनर्जी बार हां किती बॅटरी चार्ज इथे दिसेल. हां हां स्पीड हां 25 km/h आहे, हो. तो इथे दिसेल. हो पास मोड आहे. ओके. 1 पासून 5 पर्यंत मोड येतात. हां इकडे प्लस मायनस आपण करू शकतो. हां. 1 2 3 स्पीड आणि 5 स्पीड हां, आहे हे. हां. तर ज्यावेळेस वॉक मोड तुम्ही- पण आहे का? मी ते सगळं दाखवतो हां, तुम्हाला. हां, ज्यावेळेस 1 नंबरला चालवणार हां, हां. तर 80% पॉवर तुमची यूज होणार, 20% सायकल देणार. हां नंबर 2ला चालवणार 60% पॉवर तुमची यूज होणार, हां. 40% सायकल. नंबर 3ला चालवणार 40% पॉवर तुमची, हां. 60% सायकल देणार. ओके. नंबर 4ला 80% तुमची हां. 80% सायकल देणार, 20% तुमची लागेल. आणि नंबर 5ला 100% सायकल पूर्ण तुम्हाला पॉवर जनरेट करून देणार, पेडल असिस्ट मोडवरती देखील ओके. आणि थ्रोटलवरती देखील. ओके. ते झाले तुमचे पास मोड. 5 मोड. हो. तर हे ऑडोमीटर आहे. ओके. टोटल डिस्टन्स इथे हो हो दिसेल. हो या लॉंग प्रेसच्या बटनला हो, हो. सिंगल प्रेस केलं हो. तर ट्रिप मीटर आहे. एकदा ओके. सायकलिंग करून आल्यानंतर किती झालंय ते इथे ओके, दिसेल. ओके. परत सिंगल प्रेस केलं, ओके. बॅटरीचा व्होल्टेज दिसतो. परत ओके. सिंगल प्रेस केलं, ओके. करंट दिसतो ओके. याच्यामध्ये. ओके. परत सिंगल प्रेस केला, टाइम पण ओके. दिसतो. ओके. किती वेळापासून स्टार्ट आहे तो ओके. इथे टाइम ओके. दिसतो. ओके. परत सिंगल प्रेस केलं, ऑडोमीटरला ओके. परत येऊन जाणार. मीटरची काही वॉरंटी कंपनी? मीटरची वॉरंटी आहे 6 मंथसाठी. ओके ओके आता इथे हा जो प्लस मायनस बटन आहे ओके. त्याचे पण रोल्स आहे. प्लस बटन जर लॉंग प्रेस केलं हां हां तर इकडे फ्रंट लाईट ऑन ओके होतो. ओके हां प्लस बटन लॉंग प्रेस केलं तर ऑफ होणार. ओके ओके तसंच हां मायनस बटन जर लॉंग प्रेस केलं तर हां. वॉक मोड स्टार्ट होतो. ओके हां हां वॉक मोड. हो. हां हां ब्रेक प्रेस करून सोडला ओके कट ऑफ होणार. कट ऑफ होणार. हां अगेन ओके मायनस बटन लॉंग प्रेस केलं हम्म. आणि त्याच वेळेस हां फुल थ्रॉटल दिलं हां हां ओके तर क्रूज मोड स्टार्ट होतो. ओके ओके ओके. इथे क्रूज मोड असं क्रूज मोड लिहिलेलं पण आहे. आहे. हां इथे क्रूज मोड पण लिहिलेलं आहे. ओके 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 त्याला बटन प्रेस केलं परत ब्रेक्स परत नॉर्मल. नॉर्मल होऊन हां. कट ऑफ होऊन जातात. ओके. तर हे झाले मोड्स. ओके स्पीडोमीटर लक्षात आलं हो. आणि थ्रॉटल हो. याचं स्विच हो. ते लक्षात हो, आलंय. हो. हॉर्नसाठी इग्निशनच्या तिथे हॉर्न switch पण आहे का? त्याला हॉर्न पण आहे. तुम्ही असं बटन दाबू शकता, इकडे हॉर्न स्टार्ट होऊन हो, हो, हो. आणि 1 2 हो. तुम्ही कुठल्याही मोडला असताना हो थ्रॉटल आणि सायकल पॅडल मोडवर असताना गिअर टाकून जास्त पडू शकते का 25 पेक्षा? बरोबर हां. करू शकतो आपण. हां हां तर तसं जर पेडल मोडला असताना जर तुमचं इथे मॅक्झिमम गिअर आहे हां, second हां, number ला, हां, हां. आणि तुमचं इलेक्ट्रिक प्लस तुमची पॉवर हां याच्यासोबत तुम्हाला ती 30 पण क्रॉस करू शकताय. हां, जर हां. उतार वगैरे असेल तर हां 40-50 पर्यंत जाऊ शकते. आरामात तुमच्या पॉवरवरती पण हां, depend हां, करतं. हां. आता हे झालं थ्रॉटल इथे. ओके. की तुम्ही थ्रॉटल थ्रू सायकल चालू ओके 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 आता मी तुम्हाला बॅटरी कशी काढायची आणि हो, लावायची ते हो, दाखवतो. हो, हो, हो. आता मी ऑफ करतो. ओके 2 कीज आहे. ओके लेफ्ट हँड साईडला तुम्ही की लावणार ओके ओके अँटी हो क्लॉकवाईज. हो एक हात इथे खाली ठेवायचा कधी हां, पण हां, बॅटरी हां, काढताना. हां. एक हात वरती स्लाइड हां. करा, वरच्या ओके. बाजूने निघून येतो. ओके ओके हां मग वरती Slide काढायचे. करायचं. बरोबर आहे. बॅटरी ऑन ओके आणि बॅटरी हां ऑफ. आणि याच्यात ऑटो कट वगैरे चार्जरचं कसं आहे ते? चार्जरलाच असतं. हां हां तर इथे बॅटरी हां, ऑफ हां. आणि इथे बॅटरी हां, ऑन. हां. चार्जिंगसाठी ओके ओके कनेक्टिव्हिटी. हां आता याचं चार्जर किती वॅटचं आहे? चार्जर 42 वॉटचं. हां त्याच्यानंतर 42 वॉटचं असतं तर. म्हणजे हे 42 व्होल्ट आहे का? हो आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे प्रेस करणार हां, तर हां. इथे बॅटरी किती चार्ज आहे ते दिसेल ओके तुम्हाला. ओके ओके जर इथे बटन ऑफ असेल ओके तर इथे दिसणार नाही. ओके ओके इथे ऑन असेल तर ओके. इथे दिसेल. ओके. ज्यामध्ये तुम्ही घरात चार्जिंगला लावता ओके ओके त्यावेळेस तुम्हाला इथे
त्या ओके, इंडिकेटरला ओके, बॅटरी किती ओके. चार्ज आहे किती नाही हे ओके बघण्यासाठी. ओके ओके. त्यानंतर मी आता परत हो, लावतो हो, बॅटरी. हो, हो. तर हे 3 स्लॉट्स असतात हो हो आणि इथे 3 स्लॉट्स आहेत. ओके तर हे प्रॉपर याला मर्ज करायचं असे आणि स्लाइड ओके करायचं. ओके ओके. परत क्लॉकवाईज हां हां बॅटरी लॉक झाली. ओके आता गिअर्स सायकलचे हां 7 गिअर्स आहे. ओके 1 पासून हो, हो, 7 पर्यंत. हो. 1 2 3 हां क्लाइमसाठी हो असतात. हो 3 4 5 नॉर्मल सायकल. Normal साठी. With तुम्ही इलेक्ट्रिक पण हो, चालू बरोबर आहे. शकतात. 5 6 7 बरोबर स्पीड आणि स्लोपसाठी. बरोबर हे झाले गिअर्स. हो डिस्क ब्रेक्स हो दोघं सोबत प्रेस हो, करायचं हो, ब्रेक्स. हो. त्याच्यामुळे ब्रेक हो. पॅडची लाईफ वाढून जाते. ओके. वेअर एंड टर कमी होतो. दोघं ओके. ब्रेक्स दाबायचे. बरोबर आहे बरोबर आहे. सीट हाईट हो. कमी जास्त करतो. बरोबर आहे. सिम्पली याला नॉब्स दिलेला आहे. ओके ओके नॉब ओपन केला. ओके, तुमच्या ओके. अकॉर्डिंग जे तुम्हाला ओके. बेटर वाटेल ओके. ती हाईट तुम्ही कमी ओके जास्त करा. ओके ओके हां त्यानंतर टायरचं एअर प्रेशर हो 40 PSI पर्यंत आहे. 40. पुढे पाठीमागे दोघं ठिकाणी. हां चेनला महिन्यातून एकदा ऑइल करायचं. ओके. त्याच्यामुळे चेन मेंटेन राहते. ओके. बाकी तुम्हाला मेंटेनन्स हो. करायचं काय करायचं नाही. ओके त्या व्यतिरिक्त फ्रेमला तुम्हाला याच्यामध्ये 5 इयर्स वॉरंटी मिळते. ओके 6 मंथ इलेक्ट्रिक सगळ्या कंपाऊंडसाठी. हो मोटरसाठी हो, 1 हो, वर्ष. हो, हो. बॅटरीसाठी 2 वर्ष ओके. वॉरंटी असते. आणि मोटरसाठी बॅटरी 2 साठी मोटरसाठी 1 वर्ष असते. 2 वर्ष आहे दोघांसाठी. त्यांनी आता 1+1 काहीतरी कन्सिडर हां, हां, केलेलं हां, आहे. हां. पण आपल्याला स्टोअरला ते सांगताना 1 वर्ष सांगतात. ओके. 1 वर्ष मोटरसाठी. ओके. 2 वर्ष बॅटरीसाठी. ओके. बॅटरीची लाईफ 4 वर्ष आहे. ओके. त्यावेळेस तुम्ही चार्जिंगला लावता. ओके. तर लास्ट पॉईंट येऊ द्यायचा. ओके त्यानंतर चार्जिंगला लावायचं. जर ऑटो कट आहे ना बॅटरीचा चार्जर वगैरे ते. हो पण तरी पण ते रात्री लावून सकाळपर्यंत नाही सोडायचे. हां 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 4 तास हां, हां, जास्त हां, 4.5 हां, 5 हां. तास झाले काय हरकत हां, हां, नाही. हां. तेवढा वेळ लावायचा फुल ओके. चार्ज ओके, ओके. होईपर्यंत. आणि चार्जरमध्ये इंडिकेटर येतात. ओके. रेड आणि ग्रीन कलर. ओके जर सपोज इंडिकेटरमध्ये रेड असेल ओके. तर बॅटरी चार्ज होत आहे. फुल ओके. चार्ज झाल्यानंतर ग्रीन दाखवणार. ओके ठीक आहे.